हळूहळू या रविदेवाचं दर्शन झालं. अहो जसं सूर्यदेवाचं दर्शन व्हायचं ना तसा एक लोककलावंती यायचा मला. डोक्याला मोरपिसाची टोपी असायची, अंगामध्ये घोडदार अंगरखा असायचा, कमरेभोवती शेणा असायचा आणि त्या शेण्यामध्ये खोवलेलं कृष्णाचं आवडते वाद्य बासरी असायचं. एका हातामध्ये टाळ आणि दुसऱ्या हातामध्ये चिपळे अशा वेशाचा कोण हो? वासुदेव. अहो जशी वासुदेवाची स्वारी यायची ना तसे पटापटा सगळे बालगोपाल जागे व्हायचे, वासुदेवाभोवती गर्दी करायची आणि मग सुरू व्हायची या लोकसंस्कृतीच्या पायिकाची धर्मवाणी. पारंपरिक लोककलेचा कार्यक्रम म्हणून जाहिरात केली आहे. टिळेकर सरांनी तर दुसऱ्यांदा कार्यक्रम घेतला. गेल्या वेळेला काही लोक चुकली होती आणि पुन्हा ते सगळे खचाखच आपलं हे नाट्यगृह भरलेलं आहे. तुमच्या मनात क्षणभर शंका आली असेल की हा काय पारंपरिक वासुदेव दिसत नाही, पण हा नुसताच नाचून गेला, कुठला कोणाचा उद्धार केला नाही. पण काय झालेलं आहे मंडळी, गॅदरिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वासुदेवाला असं अलीकडे सादर केलं जातं. पण असा वासुदेव आपला पारंपरिक नसतो बरं का. अहो त्याची नाचण्याची पारंपरिक लकब असते, पारंपरिक वेशभूषा असते. बरं एखाद्या घरापुढे थांबतो, माऊलीला बाहेर बोलावतो आणि तिच्या घराण्याचा उद्धार करतो. एक जगण्याचं तत्वज्ञान सांगत असतो. चालता बोलता हा माझा लोककलावंत वासुदेव चालतं बोलतं लोकविद्यापीठ आहे बरं का. चला तर मंडळी असाच एक पारंपरिक वासुदेव येणार आहे इथं. पण त्याच्याशी बोलणाऱ्या ज्या मॅडम आहेत ना त्या मात्र अलीकडच्या काळात 21व्या शतकातल्या. चला तर दोघांचा आपण सुसंवाद ऐकूया. पारंपरिक वासुदेव आणि अलीकडच्या काळातल्या मॅडम साहेब यांचा आपण सुसंवाद ऐकूया. आगला वाढ दुनिया पागल निघाली कशी कली फिरली आणि डोळ्यावरती धुंदी चढली वळण नाही धरली. राम हो दाजी, राम हो दाजी, राम हो दाजी. पुत्रासाठी नवस केला गौता मारुतीला, सोन्याचा तिचा पाळणावर देवा मी तुला. राम हो दाजी, राम हो दाजी, राम हो दाजी. नवस केला देव पावला पोटी पुत्र झाला, हातात केंदर घेऊन बापाच्या अंगावर गेला. राम हो दाजी, राम हो दाजी, राम हो दाजी. शंभो शिव हर 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 हर. बघूया वासुदेवाला धर्म घालाय कोण माऊली येते का. निंबोनीच्या झाडामागे सेल्फी काढला ग बाई, आज माझ्या सेल्फीला लाईक्स का गई. अगं बाई तुम्ही कधी आलात. तू सेल्फी काढत होतीस तवा चालू. पण तुम्ही कोण. मी वासुदेव आहे. वासुदेव हे नाव आहे की हे आडनाव. पडनाव आहे. नाव आहे का. वासुदेव म्हणजे साक्षात कृष्णाचा भक्त. त्याच्या अच्छा नावाने. अच्छा, तुम्ही आमच्या मिस्टरांकडे आलाय होय. थांब बोलवते. अरे कृष्णा. हो बाई इकडे या. तुमचा कृष्ण वेगळा आणि आमचा कृष्ण वेगळा. तुमचा कृष्ण बाई माणूस, माणूस बाई, आणि आमचा कृष्ण साक्षात देव. त्याच्या नावाने दान मागतोय. दान द्या वासुदेवाला, दान द्या. दान
दान काय द्यायचं असतं? ऐकलं का ताई? ही नव्या जमान्यातली बाई, हिला वासुदेव माहित नाही, दान काय द्यायचं माहित नाही. राहू दे, दान घेऊन ये काही. बरं बरं ठीक आहे. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी. सकाळचं 6 वाजल्या, कानावर देवादिकाची गाणी पडायची का? त्याचं मी 12 वाजवलेले. हो बाई, येत आहे ना? हो हो आले. चला 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 चला. मला गडबड झाली. अहो, त्या मला जायचंय. सासवड शहरामध्ये मला अनेक तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची. सोपान काकांच्या समाधी स्थळाचं दर्शन घ्यायला जाणार आहे. बरं, तू दान आणलंस का? ओ नो, अहो मला पण ते तिकडं श्री हनुमान भजनी मंडळ आहे ना, हो, हो. त्यांचा सासवडचा कार्यक्रम आहे पहाटेचा, तिकडे जायचंय. दरवर्षी होतो, खूप हा. चांगला कार्यक्रम होतो. भजनी मंडळाचं तिकडेच कार्य जायचंय मोठं आहे. मला. तिकडे जायचंय. हो. बरं, दान आणलंस का? नंतर जातो. ओ नो, विसरलेच. पण तुम्ही पावती पुस्तक आणलं पावती ना? पुस्तक ते आणि कशाला? अहो तुम्ही देणगी मागायला आलाय ओ ना. बाई, हा वासुदेव देणगी मागायला आला नाही, मग? दान मागायला आलाय. दान दे, दान सुटे गिरा. अहो दान आणि देणगी त्यात काय फरक असतो? आम्ही द्यायचं आणि तुम्ही घ्यायचं. चुकतं बाई तुमचं. दान आणि देणगी या जमीन आसमानचा फरक आहे. उपकार म्हणून दिलेल्या पैशाला देणगी म्हणतात आणि उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळत नाही, त्याला दान म्हणतात बाई. तुझं फारच डावा आणि उजवा. आय कांट अंडरस्टँड. पण मला सांग, दान काय द्यायचं? ऐकलं का ताई? हिला दान काय द्यायचं माहित नाही. राहू दे, आता हिचा घराण्याचा उद्धार करतो. वासुदेवचा धर्मच असतो, कोणी दान देऊ न देऊ त्याच्या घराण्याचा उद्धार करायचा, पूर्वजांचा उद्धार करायचा आणि आशीर्वाद द्यायचा. बाई, तुझ्या सासूचं नाव? स्वाती. स्वातीच्या नावाने दान पावलं. सासऱ्याचं नाव? शशिकांत. शशिकांतच्या नावाने दान पावलं. तू किती छान नसतोस. मी तुला मोबाईल वरती शूट करते आणि फेसबुकला टाकते. म्हणजे माझा फोटो काढतीस म्हण की. व्हॉट्सअप आणि फेसबुक याला काय कळतंय? हा तुझा फोटोज काढते ना. तुझं नाव काय म्हणालीस? कल्याणी. इधर कल्याणी दिसते. कल्याणी बाई दारात आलेला वासुदेव आपली हरवत चाललेली लोकसंस्कृती जोपासण्याचा किती लांब मोलाचा संदेश देत होता. पण मी मात्र त्याची चेष्टा करत होते. पण मी तुम्हाला सांगते, दारात आलेल्या वासुदेवाची कधी चेष्टा करू नका. त्याला प्रेमानं दान द्या आणि त्याचा लाखो मोलाचा आशीर्वाद घ्या. आपल्या हरवत चाललेल्या लोकसंस्कृतीचं जतन करा. शेवटी का होईना मॅडम साहेबांना कळालं की हा लोककलावंत किती महत्वाचा आहे. काय झालं तर अलीकडच्या तरुणाईंना हे लोककलावंत माहिती नाही, पण त्यांची चूक नाही बरं का. आपल्या थोरा मोठ्याने त्यांच्यापुढे असे कार्यक्रम ठेवले पाहिजेत. आज आपल्या गुरुकुल अकॅडमीचे सगळे विद्यार्थी आहेत, त्यांना लक्षात नक्कीच येणार आहे की हा आपला जुना काळ होता. त्या लोककला काय आहेत माहिती आहे. त्यामुळे टिळेकर सरांना आज त्यांचा अभ्यास हा अनेक पुस्तकं वाचण्यासारखा हा अभ्यास होतो. इतकं महत्त्व आज लोककलेचं आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने यायला लागलेले आहेत. पण मंडळी, तो कार्यक्रम असा नुसता डान्सिंग किंवा लोकरंजनाचा कार्यक्रम नेत नाहीत, ओरिजिनॅलिटी हरवायला नको. आणि म्हणून आम्ही भोपाळी ते बरेलीमध्ये जो पारंपरिक बाज आहे त्याला आम्ही धरून राहिलो आणि मग त्याला नवीन स्पर्श केला.